आज महायुतीचा मोठा शपथविधी होणार आहे। यामध्ये मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार हे शपथ घेणार आहेत। तर शिवसेनेकडून मुख्यमंत्री कोण शपथ घेणार हे अजूनही सस्पेन्स कायम आहे। आपल्यासोबत भाजपचे जे कार्यकर्ते आहेत ज्यांनी बूथ लेवलवर ग्राउंड लेवलवर काम केलं महायुतीचं सरकार आणण्यासाठी, हे कार्यकर्ते आपल्यासोबत आलेले आहेत। दादा, कुठून आलेला आहात आणि काय भावना आहे एक कार्यकर्ता म्हणून? आम्ही परतूर या ठिकाणून जालना जिल्ह्यातून या ठिकाणी आलेलो आहोत आणि सन्माननीय देवाभाऊ आणि महाराष्ट्राचे भूतपूर्व यशस्वी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि अजितदादा उपमुख्यमंत्री यांनी जे काही महाराष्ट्रामध्ये विकासाची एक परंपरा निर्माण केली आणि गलिच्छ राजकारणाचं त्यांना जे काही लेबल लावण्यात आलं, देवाभाऊंवरती अनेक आरोप षडयंत्र करण्याचा प्रयत्न झाला, पण एक सुस्वभावी आणि महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने नेणारा नेता आज मुख्यमंत्री होतोय आणि त्या उत्साहामध्ये आम्ही सर्व परतूरकर असोत किंवा सन्माननीय नामदार लोणीकर साहेबांचे आम्ही खंदे समर्थक त्या ठिकाणी म्हणून आज या ठिकाणी उपस्थित राहिलो। आणि या महाराष्ट्राचा विकास फक्त आणि फक्त हे भारतीय जनता पार्टीचं सरकारच करू शकतं, हे सामान्य जनतेला आणि सामान्य सर्व मानवांना लक्षात आलेलं आहे। आणि या ठिकाणी आमच्यासोबत ज्यांनी तळागाळामध्ये भारतीय जनता पार्टी व महायुतीला विजय मिळवून देण्यासाठी ज्यांनी अहोरात्र झटले आणि प्रयत्न केले, असे सर्व आमचे माता भगिनी आणि आमचे सर्व या ठिकाणी बूथ लेवलचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत। आणि आमची या ठिकाणून आपणास एक मागणी आहे की आमचे सन्माननीय लोणीकर साहेब देखील या मंत्रिमंडळात आले तर मराठवाड्याचा बुलंद आवाज सन्माननीय बबनरावजी लोणीकर साहेब हे देखील राहुल भैया लोणीकर हे जे महाराष्ट्र राज्याचे युवा मोर्चाचे यशस्वी भूतपूर्व अध्यक्ष राहिले, त्यांचा देखील यामध्ये विजयामध्ये महाराष्ट्राच्या सिंहाचा वाटा होता आणि बबनरावजी लोणीकर साहेबांना देखील या मंत्रिमंडळामध्ये स्थान देऊन मराठवाड्याला न्याय देण्यात यावा अशी मागणी मराठवाड्याचे आम्ही सर्व खंदे समर्थक भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी करत आहोत। खरं तर महायुतीमध्ये मंत्रिमंडळावरून खूप रस्सीखेच दिसत आहे। एकनाथभाई शिंदे म्हणतात की गृहमंत्रीपद आमच्याकडे दिलं पाहिजे, काय वाटते गृहमंत्री? ही रस्सीखेच ज्यांना काम नाही त्यांचे उद्योग आहे, आमच्यामध्ये कोणती रस्सीखेच नाही, कोणती नाही। रस्सीखेच दिसू लागली। तुम्ही जालन्यातून आले? रस्सीखेच जालन्यातून नाही, मी शिर्डी देवळी प्रवरा इथून आलोय। सत्यजित पाटलाचा समर्थक आहे, चंद्रशेखर पाटलांचा समर्थक आहे, पण आमच्या ज्यांना काम नाही आता तेच म्हणतात फक्त रस्सीखेच आहे। आम्ही एक आहे, जय श्रीराम। विरोधक आता त्यांच्यापाशी काही राहिला नाही, त्यांना काहीतरी आता स्वतःजवळ पाहिजे असते, म्हणून ते आता आलेल्या पूर्ण महायुतीच्या सरकारमध्ये एवढे बहुमत आलं आहे त्यांच्यासाठी ते आता हे आता त्यांच्या राज्याला आता विरोधी पक्षनेता नाही, राज्यात विरोधी पक्षनेता असला पाहिजे की नाही? बरोबर, नाही विरोधी पक्षनेता असला पाहिजे, पण जनतेनं जे प्रतिसाद दिलेला आहे, अख्या महाराष्ट्रानं जे प्रतिसाद दिलेला आहे हे अलौकिक प्रतिसाद आहे आणि इथून पुढे आपल्या पूर्ण महाराष्ट्रातनी महायुतीचं सरकार आणि हे स्थापन राहील अशी आमची सगळ्यांची भावना आहे। जनतेनं एवढा कौल का दिला महायुतीला? जनतेने कौल का मुळे दिला की देवाभाऊ यांनी जास्तीत जास्त महाराष्ट्रामध्ये आपल्या विकासाची छडी लावली, त्यातल्या त्यात आपल्या जे मातृशक्ती आहे मातृशक्तीला एवढी मोठी वाव दिली आणि मातृशक्तीच्या माध्यमातून हा विजयी आपण यशस्वीरित्या पार पडतो। मी एक सांगू इच्छितो, अनुगामी लोकराज्य महाअभियान या अंतर्गत पूर्ण महाराष्ट्रातून हे जे काही पूर्ण आपली टीम आलेली आहे आत्ताची सध्या, हे विदर्भामधून आम्ही आलेलो आहोत। देवाभाऊ हे आमच्या विदर्भामधून एक असे नेतृत्व आहे की ज्यांनी आज अख्ख्या महाराष्ट्राला दाखवून दिले की आम्ही पुन्हा येईल आणि पुन्हा येऊन दाखवलं। हे सर्व अनुलोमच्या सर्व आम्ही अनुलोम खरं तर मला विचारायचं तुम्हाला, विरोधक टीका करतायत, संजय राऊत असतील बाकीचे विरोधक असतील ते ईव्हीएम वरून टीका करतायत। बघा साहेब, त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा मुद्दा राहिलेला नाही। ज्या प्रकारे त्यांची हार झालेली आहे, ज्या प्रकारे सगळ्या जनतेने कौल दिलेला आहे की आजपर्यंत 50 वर्ष किंवा काही कालावधी असू द्या काँग्रेस सत्ता होती, त्यांनी काय केलं, धर्मासाठी काय केलं, लोकांसाठी काय केलं, जनतेसाठी काय केलं, रेशन दिलं का, कोणत्या संस्था उभ्या केल्या का, गरिबांचा काय न्याय दिला, कोणाला आरोग्य मोफत दिलं, कोणाला काय दिलं, काहीच दिलं नाही। हे सगळं फक्त आपले मोदी साहेब आणि देवाभाऊ आणि जे काही त्यांचे समर्थक सहकारी असतील त्यांच्या एकंदरीत इच्छेने सगळं झालेले आणि याला संपूर्णपणे सगळ्यांनी पाठिंबा दिलेला आहे। कारण यांचा आपला जो विकास करू शकतो ते फक्त हे राज्यच करू शकतं आणि हिंदू धर्मासाठी एकमेव फक्त संघ आहे आणि दुसरा आहे आपला BJP। म्हणून सगळ्यांनी आपले मोदी साहेब पाहिजे तर आपला देश स्वतंत्र, तर आपण सुरक्षित घरी राहू या विचार सर्वात। कारण आज विचार पाहता तुम्ही म्हटलं की विरोधक का बरं नाही, विरोधक असायला पाहिजे का? विरोधक कधी होतो साहेब,
ज्या दिवशी आपल्याला वाटतं हे जे सरकार आहे हे जे चुकीचं वागतं त्यावेळेस आपण विरोधकांच्या बाजूने जातो. पण नाही, ते जे आरोप करतायत ईव्हीएम संदर्भात नाही, ईव्हीएमचा काही प्रश्नच आहे. ईव्हीएमला हा जनतेने दिलेला कौल आहे, ईव्हीएमचा काही नाही आहे. आता यांचे आता लोकसभेमध्ये जेव्हा निकाल आला तेव्हा त्यांनी म्हटलं नाही की ईव्हीएम खराब आहे म्हणून, आणि विधानसभेचा निकाल हा लाडक्या बहिणींनी, लाडक्या शेतकऱ्यांनी, लाडक्या भाऊंनी आणि कटेंगे बटेंगे या हिंदुत्वाच्या नाऱ्यावर आज भारतीय जनता पार्टीचं महायुतीचं सरकार या ठिकाणी आज शपथ ग्रहण करतंय. आणि हे महाराष्ट्र राज्यासाठी एक ऐतिहासिक असा क्षण आहे. म्हणून लोकसभेच्या वेळेस का नाही मशीन दिसली? लोकसभेच्या वेळेस काय होतं? हा सर्वसामान्य जनतेला दिलेला कौल आहे, महाविकास आघाडीला हा दिलेला कौल आहे आणि तळागाळापर्यंत महाविकास आघाडी पोहोचली, तळागाळापर्यंत मदत पोहोचली. आम्ही वाशिम जिल्ह्यातून आलेलो आहोत. आमच्या नाही, शिंदे साहेब गृहमंत्री पदासाठी आग्रही आहेत. ते मागतायत की बाबा तुम्ही मुख्यमंत्री होताय काय हरकत नाही, पण माझ्या मंत्रिमंडळामध्ये गृहमंत्र्यासारखं महत्वाचं खातं राहिलं पाहिजे. काय वाटतं? दिलं पाहिजे फडणवीस साहेबांनी गृहमंत्री दिलं पाहिजे, कारण की माननीय एकनाथ शिंदे यांनी सुद्धा आपल्या महाराष्ट्रातील बहिणींचा विचार केलेला आहे आणि नक्कीच ते पूर्ण महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचा पण विचार करतील, सर्वसामान्य लोकांपर्यंत योजना पोहोचतील आणि नवीन कल्पकता वापरून आपला महाराष्ट्रीयांचा चांगला विकास करण्यासाठी, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील. त्यांनी सामान्यांच्या हृदयामध्ये जागा केलेली आहे. आज जो काही महाराष्ट्राचा निकाल आपण पाहतो तर या ईव्हीएम मशीनमध्ये काहीच नाही आहे. कशामुळे नाही आहे? कारण विरोधक जे बोलतात ते नाचना जे अंगण टेढा, म्हणजे त्यांना जिंकता नाही आलं, मग काय कशावर दोष द्यायचा आपण? त्यांचे कामं त्यांना काही दाखवता आले नाही, आतापर्यंत त्यांना काही कामं करताही आले नाही, नवीन योजना काही आणता नाही आल्या. आणि माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचा विकास सुरू आहे. खरं तर हे भाजपचे काही कार्यकर्ते होते आणि इतर महायुतीमधील जे घटक पक्ष आहेत त्यांचे कार्यकर्ते होते. त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहे आणि येणाऱ्या काळात महायुती सरकार चांगलं काम करेल आणि जनतेनं जो कौल दिलेला आहे तो जनतेचा कौल आहे, ईव्हीएमचा कौल नाही, असं कार्यकर्त्यांचं स्पष्टीकरण आहे जे बूथ लेवलवर काम करतायत. कॅमेरा पर्सन कल्पेश हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.